1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज सकाळी शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर पोलीस कवायत मैदानावर पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृहरक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशामक दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रुग्णवाहिका आदी वाहनांसह विविध पथकांनी संचलन केले। पोलीस वाद्यवृंद पथकाच्या महाराष्ट्र गीत व अन्य स्फूर्तिदायक गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली। महाराष्ट्र दिनाच्या पूर्णसंध्येला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलद शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, सर्व यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।